मोहाचे गुण रक्तात आहेत, क्रोधाचे गुण रक्तात आहेत, सगळे गुण रक्तात आहेत. म्हणून तर आपण टब्बात, स्टिंबात, नॅचरोपॅथी, चर्वंतर्पण असं फिडिंग करायचं आणि देह शुद्ध करायचा म्हणतो, रक्ताचाच बदल करायचा. हे भाव जाऊन हे भाव निर्माण झाले पाहिजेत असं म्हणतोय. हे रक्ताचे आहेत. म्हणजे रजोगुण जर संपला तर आसुरी संपत्ती संपते. म्हणजे मनाची स्थिरता व्हायला शरीराची स्थिरता यावी लागते. शेखरांच्या भाषेत शरीर स्थिर झाले तर शरीर स्थिर होण्याकरिता सगळ्या प्राणांचे प्रवाह बुद्धीकडे वळले पाहिजे, आत्मबुद्धीकडे वळले पाहिजे, विषयांकडे नाही. एका लाईननं गेले पाहिजे. आणि शरीर स्थिर झालं की मन स्थिर होतं, आणि मन स्थिर झालं की दैवी संपदा निर्माण होते, आसुरी संपत्ती आपोआप जाते. म्हणून क्रोधाला जायचा प्रयत्न करू नका. क्रोधाची जी सावली आहे ती संपवण्याकरिता जो गुण निर्माण करायचा त्याचा प्रयत्न करा. प्रेम निर्माण झालं तर क्रोध गेलं. आपली पोरगी कशी वाटो आपण माफ करतो, कारण प्रेम आहे. प्रेम निर्माण झालं की क्रोध त्याच्यावर येत नाही. प्रेमाच्या माणसावर आपण क्रोध नाही करत. आणि क्रोध केला की समजावं की प्रेम नाही. हा क्रोध केव्हा करतो? तो सात्विक क्रोध असतो की अभ्यासच पोरगं करत नाही. आपलं प्रेम आहे, वरून असतं ते, वरून, आतून नाही. आतून ज्यावेळेस आम्ही क्रोध करू, रक्तामध्ये एक प्रचंड खवळ निर्माण होईल, त्यावेळेस समजायचं तर आपल्याजवळ प्रेमच नाही. पण क्रोध घालवण्याचा प्रयत्न करू नका, प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करा. द्वेष घालवण्याचा प्रयत्न करू नका, प्रेम निर्माण, सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करा. करुणा, दया, क्षमा हे भाव निर्माण करण्याचे प्रयत्न करा. लक्षात घ्या. सावलीशी भांडू नका. सावली कशी संपेल एवढंच पहा. रजोगुणाचे मुळापासून आसुरी संपत्तीचे आहे, त्याचे पालन पोषण अविद्येने केलेले आहे. म्हणून अविद्या घालू नका, विद्या निर्माण करा. म्हणून अंधार ढकलू नका बुलडोजर लावून. बापा बापा बापा, एवढा मोठा हॉल, इतका अंधार, हे छोट्या मोठ्या याच्याने जाणार नाही. एक बुलडोजर आणा, फक्त लाईट लावा, बस एक मेणबत्ती लावा, अंधार जातो. हा जो अंधार आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर घालवण्याचा प्रयत्न करू नका. सबस्टिट्यूट निर्माण करा. प्रेम, दया, करुणा, क्षमा त्याच्यामध्ये. म्हणून पहा, प्रेमाने जर पोराला बोललं, सासूने जरी सुनेला प्रेमाने बोललं ना, रामराज्य येईल. हे पहा, एखादी चांगली गोष्ट क्रोधाने समजून सांगितलं आणि एखादी प्रेमाने समजून सांगितलं, दोन्हीमध्ये फरक आहे. प्रेमाने सांगितलं ॲक्सेप्टेड, क्रोधाने सांगितलं, क्रोध आणि क्रोधाची टक्कर, अहंकार आणि अहंकाराची टक्कर, कधीच ते होणार नाही, वार सुरू होईल. प्रेमाने सांगा. अवघड आहे बरं, म्हणजे गोष्ट अवघड आहे. कारण क्रोध आपल्याही रक्तात भिनलेला आहे, त्याला दोन्ही लहरी एकाच वेळेस. क्रोध आला, मुलाला बापावर क्रोध आला की बापाला मुलावर समजा क्रोध आला, सासू आणि सुनेला क्रोध आला की अचानक क्रोध आल्याबरोबर लहर देवाची उठली पाहिजे. अरे भगवान पाहतोय, प्रेमाची लहर उठली पाहिजे. एकाच वेळेस दोन्ही लहरी उठल्या, क्रोधाची धार कमी होते. येईल क्रोध, हे बघ हे चांगलं नाही, डोळे फुटले का, असं नाही होणार. अरे नीट पाहावं, बस संपलं, अशी भाषा येईल. त्याच्या बापाने तुला हे शिकवलं होतं का? अजूनही इतक्या वर्षाची धेंड झाली, 2 पोरं झाली तुला, असं नाही. एकाच वेळेस दोन्ही लहरी, प्रेम
आपली मुलगी आहे, संपलं. दुसऱ्याच्या घरची पोरगी आहे, दाई म्हणून आलेली आहे, नाही, प्रेम नाही, तिथे क्रोधच येईल, कंप्लीट क्रोध येईल. हा भाव निर्माण झाला पाहिजे. आणि हे साधकांना निर्माण करावं लागणार आहे. जगाला तुम्हाला बदलायचं आहे, आपण बदललं पाहिजे. शेवटी रामराज्य आपल्या मनातून येत असते. आपण बदललो की दुसऱ्याचे 4 लोकांना जरी आपण बदलू शकलो, रामराज्य येतं. घरातल्या लोकांना, सभोवतालच्या लोकांना, मित्रपरिवारांना आपण आपल्या याच्याने जर बदलू शकलो तर थेंबे थेंबे तळे साचे रामराज्य येतं. नाही तर बुडालं म्हणून समजा, खरंच बुडालं. म्हणून कसं वागं, दोन्ही लहरी एकत्र साधकांमध्ये निर्माण झाल्या पाहिजे. आता एक दुसऱ्याला नेहमी मनावर का एखाद्याला राग आला की बघ, द्रष्टाभाव ऐकला असेल तुम्ही पक्का, तर तुझ्यात ती लहर ताबडतोब निर्माण नाही झाली. एकदम राग आला, इब्राहिम मोहम्मद पैगंबरानंतर त्यांचे एक वंशज 1-2 पिढीनंतर इब्राहिम झाले. इब्राहिम राजा होता. आणि हा इब्राहिम एक नौकर आला. त्यावेळेस पद्धत होती की गुलाम ठेवायचे, विकतच आणायची माणसं, भानगडच नको. आणि असा एक गुलाम, त्याला सांगितलं गरम पाणी आण करून. हा इब्राहिम राजा असं बसलेला असताना त्यानं गरम पाणी आणलं, पण ते इतकं उकळतं होतं आणि ते घाबरला ठेवायला, ते याच्या पायावर पडलं. आता गरम पाणी पाय पूर्ण भाजला. आता राजाला एखाद्या गुलामाने पाणी टाकल्यावर पूर्ण पाय भाजला, इतका चवताळला राग आला की त्याने कुराणामधली एक आयत पडली की त्याला माहिती आहे आता फाशी देते आहे, मारतच तलवार घेऊन, आता मुंडकच उडवतं. त्यावेळेसची शिक्षाच तशी होत्या. त्यांनी सांगितलं, कारण त्याची फार श्रद्धा होती त्या इब्राहिमची कुराणावर, एक प्रकारे संतच होता. लगेच त्यांनी सांगितलं कुराणाची आयत पडून, क्रोध नरकाला नेतो. एवढंच बोलला तो. आता एकदम हा खाली आला. संत होता, लहर एकदम नाही उठली न दोन्ही, नंतर उठली, पश्चाताप झाला. आता त्याला वाटलं सजेपासून तर वाचलो, ते जरा शांत झालं. पण आता मग ते शांत झाल्यावर हां, आता तुम्ही, ते पुन्हा एक आयत पडली की आता तुम्ही स्वर्गाचे द्वार उघडे झाले तुमच्यासाठी, माफ केला म्हणून माफी आली. एकाच वेळी जर या लहरी उठल्या तर क्रोधाला आवर बसतो रामराज्य. माणसं प्रेमाने ऐकतात. कितीदा सांगावं तुला, कितीदा सांगावं, कितीदा सांगावं, मूर्ख कुठली, नाही चालत असं त्याला. म्हणून क्रोधाने तुम्ही जर ट्रान्सफॉर्मेशन करायला लागाल, कोणामध्ये बदल करायला लागाल, नाही होणार. प्रेमाने बदल होईल. क्रोधाने, द्वेषाने, मोहाने, मत्सराने तुम्ही बदल करायला लागाल एखाद्यामध्ये. सून का ऐकत नाही, आणि सून म्हणते सासू का ऐकत नाही, पोरगं का ऐकत नाही, मित्र का ऐकत नाही, शिष्य काही ऐकत नाही. क्रोध किती, वरून क्रोध ठीक आहे, आतून क्रोध असेल तर तुम्ही संपले. वरून क्रोध तर टेम्पररी, त्यालाही ओळखता येतं, अरे वरून बोलले. शक्यतो प्रेमाने बोलायचं, नाहीच ऐकलं क्रोधाने पण वरून, आणि लगेच डाऊन होतो तो माणूस. याच्याकरता मी क्रोध केला, तुला वळण लागावं, बस संपलं, विषय संपला. म्हणजे असुरी संपत्ती घालवायची असेल तर सुर संपत्ती, दैवी संपत्ती निर्माण केली की असुरी संपत्ती आपोआप जाते. सुनेला सासूविषयी आईसारखी माया जर उत्पन्न झाली, ती काही बोलो तिला काही वाटणार नाही. माझं चुकलं म्हणेल, नाही तर सासूला म्हणेल तुमचंच चुकतंय, माझं नाही. पण ही माया निर्माण करण्याकरिता दुतर्फी दैवी गुण निर्माण झाले पाहिजेत.
निदान एकतर्फी झाले पाहिजेत, तुमचं दिसलं पाहिजे, लोक ऐकतात. म्हणून आसुरी संपत्ती घालवायचा प्रयत्न करू नका, दैवी संपत्ती निर्माण करायचा प्रयत्न करा. आणि एकाच